नाही, आत्ता जे कार्यक्रम सुरू आहेत त्याच्याशी निवडणुकीचा काही संबंध नाही आहे. हे तर माझे प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे हे कार्यक्रम माझे होत राहतात. 10वी-12वीच्या मुलांचा गुणगौरव सोहळा असेल, माझ्या विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद, त्यांचा विश्वास माझ्या पाठीवरती, माझ्या कुटुंबियावरती आहे आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांचा सन्मान करणं, त्यांचं दर्शन घेणं, आशीर्वाद घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी हे प्रत्येक वर्षी करत असतो. आणि या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करत असताना माझ्या जन्मदिवशी मी एक संकल्प सोडला होता की ज्या लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे, या चांदिवलीमधील 50,000 महिलांचा सन्मान करायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. या पद्धतीने जो संकल्प होता, हा संकल्प संपूर्ण चांदिवलीमध्ये पूर्ण करत आणलेला आहे आणि याच दृष्टिकोनातून हे सर्व कार्यक्रम आहेत. याचा राजकीय काही संबंध नाही आहे. निवडणूक आले म्हणून हे कार्यक्रम नाही आहेत. प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम असतात आणि प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम करत राहतो. आपने कहा कि हमारे जो बुजुर्ग हैं वही हमारे भगवान हैं, तो उसको लेकर कुछ कहना चाहेंगे? आपण पंढरपूरला जा, अयोध्याला जा, मंदिरात देवदेवतांचं दर्शन घ्या, परंतु हिंदू धर्माची संस्कृती आहे की तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर असला पाहिजे, तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर असला पाहिजे, तरच तुम्हाला मंदिरातील देवदर्शन घडत असतं, आशीर्वाद मिळत असतो. आणि म्हणून ती प्रथा आणि परंपरा ही मी मानत आलेलो आहे आणि माझ्या आईवडिलांनी मला जे शिकवलेलं आहे की यांच्याच चरणावरती नतमस्तक हो, यांच्या चरणावरतीच तुला सर्व देव भेटतील. अशा पद्धतीने पांडुरंग हा, पंढरपूरचा पांडुरंग हा भक्तासाठी, तो भक्ताच्या घरापर्यंत आलेला हा इतिहास आहे असे साधू संत सांगत असतात. आणि म्हणून आपण त्याच भावनेने, त्याच श्रद्धेने सर्व अशा ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या चरणावरती राहून, यांच्याच चरणावरती पंढरपूरचा पांडुरंग पाहायची भावना ठेवलेली असते, यांच्याच चरणावरती राहून अयोध्येचा प्रभू रामचंद्र बघायची इच्छा ठेवलेली असते, भावना ठेवलेली असतात, श्रद्धा ठेवलेली असते. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्या समोर आलेला हा प्रत्येक व्यक्ती हा आपला नातेवाईक आहे आणि तो परमेश्वराच्या रूपाने आपल्या समोर आपल्याला दर्शन देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो. कहीं ना कहीं चांदिवली विधानसभा में जो मूलभूत सुविधाएं थी, सड़क, पानी, बिजली, कहीं ना कहीं परिवर्तन हुआ है. यहाँ पे बहुत ट्रैफिक होता था, वो भी क्लीन हुआ है और जैसा कि देखने को भी मिल रहा है. इसको लेकर क्या कुछ कहना चाहिए? कितना काम अभी तक आप तक कर पाए? मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा पद्धतीचा चांदिवलीचा विकास करण्याची संधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, चांदिवलीतील माझ्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने ही सेवा करायची संधी मिळाली. आणि सेवा करायची संधी मिळत असताना आज चांदिवलीमध्ये जो 20 वर्षामध्ये जो विकास झाला नव्हता, तो विकास कोरोनाचे 2 वर्ष जर सोडलीत तर त्या 3 वर्षामध्ये ज्या लोकांना अपेक्षित नागरिक सुविधा पाहिजे होत्या, रस्ते, पाणी, खेळाचं मैदान, हॉस्पिटल, विभागातील नागरिक सुविधा, अशा चांगल्या नागरिक सुविधा, चांगल्या क्वालिटीच्या नागरिक सुविधा, चांगले रस्ते, चांगलं हॉस्पिटल, खेळाचं मैदान, हे सर्व फक्त 3 वर्षामध्ये लोकांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या चांदिवलीच्या विकासामध्ये हे घडवून आणलेलं आहे. हे असंच घडत राहो, असाच लोकांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर कायम राहो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या चांदिवलीतील तमाम सर्व मतदार बंधू भगिनींनी धनुष्यबाणाचं बटन दाबून त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती ठेवावा, एवढी तुमच्या माध्यमातून त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन विनंती करतो.